विठ्ठल 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 कीर्तन हे टाइमपासचं साधन नाही हो. कीर्तन टाइमपासचं साधन नाही. टाइमपास म्हणून जर ऐकत असाल तर आपण हिंदू धर्माला कलंक आहात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तनात व्यर्थ बडबड करायचं नाही मायबाप. तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानाने मोठे आहात, मानाने मोठे आहात, पण कीर्तनाची मर्यादा पाळा. कीर्तनाची मर्यादा एका मिनिटात सांगतो. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी, कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. माझ्या धर्माची संस्कृती आहे, ती संस्कृती टिकवा मायबाप. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रम किम निमित्ताने आपल्या सुरतची श्रीमंती नाही, गुजरातची श्रीमंती नाही, तर भूतलावर ज्यांनी नाव गाजवलंय ते म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके असणारे CR पाटील साहेब. पाटील साहेबांचा आजचा वाढदिवस कितवा? 71वा वाढदिवस. 71 71वा वाढदिवस आहे आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने हा समाज जमलेला आहे. खरं तर वाढदिवस साजरा करत असताना जर असे कर्तबदार लोकांचे वाढदिवस साजरा करायचे तर कीर्तन करूनच केले पाहिजे, भगवंताचं नामचिंतन करूनच केले पाहिजे. एकीकडे तुम्ही आनंद व्यक्त करतायत, पण हातातून जसं मातीचा कण एक एक निष्ठावा सटकावा त्या पद्धतीत माणसाचं आयुष्य एक एक वर्ष सटकत जाते, कमी होत जाते. हा आनंदाचा नाही तर हा दुःखाचा क्षण म्हणावा असं मला वाटतं. जर इतकी चांगली व्यक्ती, त्या व्यक्तीचं अजून एक वर्ष आयुष्यातलं कमी झालेलं आहे, आपल्यासाठी आनंद आहे. पण एवढी चांगली व्यक्ती की ज्या व्यक्तीनं सुरतला पूर्ण भारतभरामध्ये पूर्ण गुजरातचं नाव लौकिक करणारी व्यक्ती म्हणजे CR पाटील साहेब. आणि मला वाटतं की गुजरातमध्ये जास्त करून आपल्या महाराष्ट्रातलेच लोक आहेत, बरोबर आहे ना? महाराष्ट्रातलेच लोक आहेत. आणि मी महाराष्ट्रीयन लोकांना, अर्थात मला माहिती, या डॉक्टर साहेब, महाराष्ट्रीयन लोकांना सांगायची गरज नाही, आपले आणि परके क्या बात आहे. जय श्रीराम. साहेबांवरचं विशेष प्रेम आहे तुम्हा लोकांचं की तुम्ही एवढे लोक कीर्तन ऐकायला आलेत. आणि खरं तर मी प्रत्येक कीर्तनातून ज्यांचं आवर्जून नाव घेतो ते म्हणजे आमच्या माईसाहेब संगीताताई पाटील. ताईसाहेबांसाठी एकच सांगेल, महाराष्ट्राची वाघीण गुजरातमध्ये गाजवते महाराज, याच्यापेक्षा ना अजून काय. आपला आपला गाव माते कोणी बी गाजाडच, पण बाहेर स्थिती काढू ताकद काय राहते शिकणं होते. आपलं पाटील साहेबच करतील म्हणून माई करतील शिकू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे आमचे भाईदास भाई पाटील. आमच्या दादाश्रींनी मला कमीत कमी 4 महिने आधीच कॉल करून ठेवलेला, ताईसाहेब महाराज काही झालं तुम्हाला यावं लागेल, तुम्ही नाही म्हणले तरी यावं लागेल. आणि गुजरातमध्ये यायला मी नाही कसाल म्हणू, आपले माहिती आहे ताईना कारभार कसा आहे असं. बोलू नका. आमदार बसले त्या बोली राहणार नाही, याव राहणार नाही, काय करू गो यास ना. बोल नका, बोलानं व्यर्थ बडबड करायलाच नाही. आपला बोलानी किंमत व्हायला पाहिजे. मी ना असं म्हणा जिंदगी मग फुकट बोलणं नाही. जो लोगून 71 भेटतं नाही तो लोगून बोलत नाही मी. काय महत्वानं बोला ना. हां, तर आमच्या भाईदास भाईंनी मला कॉल केला, म्हणले रवी किरण महाराज तुम्हाला यावं लागेल. आणि मला सुद्धा या गोष्टीचा स्वाभिमान आहे की माझे महाराष्ट्रातले लोक गुजरातमध्ये जरासं वातावरण तयार करत असतील. मी ही गोष्ट पुण्यामध्ये सुद्धा सांगितली.
पुण्यामध्ये सुद्धा सांगितली ही गोष्ट की भाई थोडी शांती धरा. मी पुण्यामध्ये कीर्तनाला गेलो आणि तिथं काना देशातली सगळी लोक होते. त्यांना मी सांगितलं जर तुम्हाला महाराष्ट्रातले लोक एकत्रित कसे राहिले पाहिजे हे जर बघायचं असेल चला आमच्या CR पाटील साहेबांना भेटा आणि आमच्या संगीता माईंना भेटा. समाज कसा जोडलेला आहे हे तुम्हाला दिसेल. आणि याच्यासाठी काही प्रूफची गरज नाही. जमलेला समाज सगळं काही सांगतोय की तुम्ही कसे लोक जोडलेले आहेत. असो, कीर्तनासाठी उपस्थित आमचे डॉक्टर साहेब, उद्याचं नियोजन तुमच्याकडेच आहे डॉक्टर साहेब. खरं तर डॉक्टर साहेबांचा माझा खूप जुना परिचय आहे. जवळ मी 31 मावी करू तो वैक येते मला. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण माझ्यासोबत आलेले माझे जीवलग माझे जीवाभावाचे असणारे माझे जितू भाऊ, आमचे दादासाहेब, आमचे विनयदाजी, आमचे पिंटू दादासाहेब आहेत. भागाभागातून परिसरातून आलेले बडेच आमचे राजूदादा आहेत. सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होणार नाही. सगळे आमचे महाराज मंडळी, आमचे बाबा आहेत. इकडे आमचे मृदुंगाचार्य बाबा आहेत, विनेगरी बाबा आहेत, आमचे गायनाचार्य बाबा आहेत. सगळेच लोक, प्रत्येकाचे नाव घेणं शक्य होत नाही. आज साहेबांचा वाढदिवस आहे आणि आजच्यासाठी अजून आमना दुसरा साहेबना वाढदिवस आहे. ते म्हणजे आमना साऊंडना मालक दीपक दादा, त्यांचा याजच वाढदिवस आहे. असो, सगळ्यांचं प्रेम तुमचं दिसतंय. आता साहेब येतीलच, तोपर्यंत जेवढं चिंतन मांडता येईल तेवढं चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करेन. फक्त एक करायचं, साहेब येतील तेव्हा जास्त आराया बिराया मार जात नका. 15-20 मिनटं वेळ दिजा. हां, कोणी आराया मारा नाही. जो लोगून आमनी शेवटली चालवत नाही तो लोगून तुमनी चालदा खाडा नाही. हरी विठ्ठल विठ्ठल. अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जागे लोकांना दान करावी ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय? जाळूनी संसार बैसली अंगणी ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय? संसाराच्या नावे घालून या शून्य ती तुकोबाराय. आणि ती तुकोबाराय या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना जन्माला आल्याच्या नंतर जन्माचं सार्थक करून घेण्याचा मार्ग सांगतायत आणि आपल्याला व्यवस्था सांगतायत. विठ्ठल आपण जन्माला आलोय ना दादा, तर जन्माला आल्याच्या नंतर आपलं सार्थक करून घ्यायचं म्हणजे काय हो? जन्माला आल्याच्या नंतर आपण भगवंताला यायच्या आधी भगवंताला आपण शब्द देऊन आलो होतो, देवा तू मला जन्माला घालतोय का? तू मला जन्माला घालतोय ना, तर मी अंतःकरणापासून तुझी भक्ती करेल, असं आपण वचन दिलेलं आहे देवाला. पण नेमकं आपण देवाला दिलेलं वचन, बोलू नका, आपण देवाला दिलेलं वचन हुकलोय, विसरलोय आपण. एक उदाहरण म्हणून सांगायला आवडेल मला की भाई देव एक जनावर बनावून माती बनायला होती गारा, आणि एक माणसे बनाव आणि माती बनायला होती. माणसेकडे आणि माती एककडे होते आणि जनावरे बनावून माती एककडे होते. देवले अर्जन कॉलो ना, त्यामुळे उठणं पडणं. जनावरे बनावून मातीन जोडे बसे घ्या भगवान. जनावरे बनावानी माती काही माणूस गडाय घ्या. नंतर देवना ध्यान मावून आहे ते जनावरे बनावून माती होती ना, आपला काय ते माणूस बनावाय घ्या. मग याला मोडना पडी म्हणे, मग मोडायला लागणार भगवान. ते बनायला पुतळा म्हणे, देवबा काबर गड मोड कर राय ना म्हणे, भाऊ आई जनावरे बनावून माती होती म्हणे, मी विसरी घेऊ. आई जनावरे बनावून माती होती, मला माणूस गडाय घ्या म्हणे, हाय मोडणं पडी म्हणे. तो पुतळा म्हणे, देवबा गड मोड काय करू नको भाऊ म्हणे, गडमोड काही करू नको म्हणे, मी दिखाले माणूस सारखा दिखसू पण वागसू जनावर सारखाच म्हणे. मग बराच असा दिखतच माणसे सारखा पण वागतच जनावरे सारखाच. मला सांगायचं एवढं आहे की आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे, देवाच्या प्राप्तीसाठी. देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता. जय हरी.
आजच्या संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमन आणि आपल्या सर्वांचे लोकप्रिय सांसद आदरणीय सी.आर. पाटील साहेबांच्या जन्मदिवसानिमित्त उपस्थित आपल्या लिंबायतच्या लोकप्रिय आमदार आदरणीय संगीताताई पाटील, जोरदार टाळ्यानं स्वागत करूया सर्व माता भगिनींनो. ज्यांनी लिंबायत त्यांनी आदरणीय संगीताताई पाटील यांना विनंती करायची स्टेजवर यावं. सर्वांचे लोकप्रिय सांसद आणि गुजरातचे यशस्वी अध्यक्ष केंद्रीय जलशक्ती मंत्री आदरणीय सी.आर. पाटील साहेबांच्या जन्मदिवस निमित्त या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आदरणीय रवी किरणजी महाराज यांच्या भव्य आणि दणदणीत कीर्तन कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आपल्या जोरदार ताई साहेबांसाठी आज आपण टाळ्यांचे स्वागत करूया. मी विनंती करेल आदरणीय संगीताताई यांना या ठिकाणी आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करतील. बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय शिवाजी. जय भवानी. आजच्या हरिनाम कीर्तनाच्या आजच्या या कीर्तनाच्या कार्यक्रमात संत असे आलेले रवी किरणजी महाराज यांच्या वाणीचा आपल्याला लाभ मिळालेला आहे. आणि गेल्या वर्षी पण रवी किरण महाराज आले होते. अशा कार्यक्रमात उपस्थित आपले थोड्या वेळात 5-10 मिनटात, अवघ्या 5-10 मिनटामध्ये आपले सांसद आणि जलशक्ती कॅबिनेट मिनिस्टर असे सी.आर. पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बांधकाम समितीचे चेअरमॅन श्री भैदासभाई पाटील यांनी या ठेवलेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित या वॉर्डचे सर्व कॉर्पोरेटर, वॉर्ड प्रमुख, महामंत्री आणि सर्व येथे उपस्थित बंधुदादा भगिनींनो, आपल्या सगळ्यांना एकच माहिती आहे. आत्ताच रवी किरण महाराज बोलले की आम्ही इकडे आलो, पण तुम्हाला कदाचित माहिती नसेल त्यांची सासूरवाडी इकडे आहे म्हणून ते आलेले आहेत. जय हो. त्यांची सासूरवाडी इकडे आहे आणि आपल्याला काय मगाशी बोलले आणि म्हणून ते इकडे आलेले आहेत. कारण की 2 कामं होऊन जातात. पत्नीला पण घेऊन यायचं, आईला पण भेटवून द्यायचं, म्हणजे तिकडनं पण बोलणं इकडनं पण बोलणं असं. आणि ते आता उगाच आपल्याला काय दुसरंच सांगत होते. संतांनी आपल्याला जागवल्या. आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. पण कदाचित काही लोक हुकले येतात, काही लोक विसरले की आपण आलोय कशासाठी, नाही का. पण माझे तुकोबराय सांगतात, भैया माझा स्वतःचा जो जन्म आहे ना, तो जन्म कशासाठी, माझे तुकोबराय सांगतात, हे घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, 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 घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावा, तुझी चरण सेवा साधावया,
तुकोबाराय सांगतात माझा जो जन्म आहे ना तो भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. संत आपल्याला सांगून गेले पण आपल्या डोक्यातच येत नाही हो. सांगू का तुम्हाला एका ठिकाणी तर गोडचे सांगतात तुकोबाराय भैया आपला जन्म भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे पण ऐका ना अरे नामचिंतन करून घ्या नामचिंतन करून घ्या. हो. कोणी ऐकायला तयार नाही. माझे तुकोबाराय समजवतात भैया अरे तुझ्या पाया पडतो लेका तुझा जन्म तो भगवंताच्या प्राप्तीसाठी जरा एकदा भगवंताचं नामचिंतन करणं पाया पडून सांगतात माझे संत. जसं की हे लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला क्या बात आहे. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला 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 लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुकी नाम करे टाळी बोला मुकी नाम करे तोडी बोला मुकी नाम करे तोडी बोला मुकी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करतोडी बोला मुकी नाम. तुकोबारायांनी जणाला समजावून सांगितलं की भैया आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे भगवंताच्या नामचिंतनासाठी आहे. लोक ऐकत नाही. माझ्या तुकोबारायांनी पाया पडून सांगितलं लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाडी बोला मुखी नाम. तरी सुद्धा समाज ऐकत नाही. पाये पडून ऐकत नाही ना तर माझ्या संतांनी बाप म्हणलं हे हे करारी बापानो साधणारीचे करारी बापानो साधणारीचे जनी करणीचे करू नका जनी करणीची करू नका करारी बापानो साधणारीचे. बाप म्हणलं बाप अगोदर पाया पडले तरी समाज ऐकायला तयार नाही. बाप म्हणलं तरी ऐकायला तयार नाही. मग कुठं तरी जीवावर आली. एका ठिकाणी संत आरे कारेची भाषा वापरतात. हे उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा. आरे कारेची भाषा हे सांगून पण ऐकत नाही. हे सांगूनही भगवंताचं नामचिंतन करत नाही. मग शेवटी तुकोबाराय म्हणतात जर तुझ्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन येत नसेल अरे काय माय गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशी अरे मुडा. विठ्ठल 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 पण काही काही लोकांना जन्माला आल्याच्या नंतर खरं काम काय ते आपण विसरलो. जीवन जगत असताना संसार करू नका असं आमचे संत सांगत नाही. जीवन जगत असताना संसार करू नका असं आमच्या संतांचं मत नाही. आमच्या संतांचं मत असं आहे संसारी असावे असोनी नसावे भजन करावे नंतर करा काय होतंय माहितीये का थोडं मी समजू शकतो तुमची धावपळ पण कीर्तन पण होऊ द्या. लोक कीर्तन बी ऐकायला येले तू हाय ते असं होई घ्या ते तुमले ना या साहेबसने बडी सुविधा कर देणी म्हणेन चांगलं होई गे. पहिले सुरतनी परिस्थिती अशी होती ना 9x9 खोली राय व्याईन जर भेट आली आहे ना रात्री पाय लाग गया का को उठी बटे माई व्याईन तुमले पाय लाग गया तो माय आखी रात पाय पडा मा निघ जाय तस होई जाई बरं आई. हां थोडं कीर्तन बी होई जाऊ द्या. उचल ठेवत चाल राय ना तुम
मला तुम्ही सांगे सौरी पुजलाय पाजलाय बलायले तर असा गोमाल गोमाल काय करतो सर बाबा? विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आपला जन्म आहे ना तो वाया जातोय. मग जसं की एका बाईनं नवऱ्याकडे हट्ट धरला, नवऱ्याला सांगितलं का हो धनी रोज तुम्हीच जाता बाजाराला, रोज तुम्हीच जाता बाजाराला. म्हणले आजच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणतो बाजार करणं एवढं सोपं नाही आहे. माझा दृष्टांत विनोद म्हणून ऐकायचं नाही, विनोदाची बाजू तुम्हाला सिद्धांतामध्ये पटवेल, लक्षपूर्वक ऐका. बाईनं नवऱ्याकडे हट्ट धरला, नवऱ्याला सांगते का हो धनी रोज तुम्हीच बाजाराला जाता, रोज तुम्हीच बाजाराला जाता. म्हणले आजच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं नाही शे. बाई म्हणे का बरं, तुम्ही बाजार करू शकता मी नाही करू शकत का? तुम्ही बाजार करू शकता मी नाही करू शकत का? नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं नाही रास. पण बाई काय ऐके नाही. नवरा सांगे बाजार करणं इथलं सोपं नाही. बाई म्हणे तुम्ही करू शकता मी नाही करू शकत का? आणि तुम्हाला सांगू का, भूतलावर जेव्हा तुकोबाराय मंदिरात शिरले ना तर प्रत्येक वेळेस देवाची मान खालती असायची. एकदा तुकोबारायांकडे बघत होते. तुकोबाराय म्हणले देवा माझ्या नजरेला नजर मिळवून बघू शकतोय, तुझी एवढी हिंमत कशी झाली? देव म्हणे मला माहीत शे भाऊ, मी तुम्हाकडे देखत नाही म्हणे. म्हणे प्रत्येक वेळेस मान खाली रास. मग आता मन नजरला नजर मिळाय का ब देखी राहणार. त्यानं कारण असं शे म्हणे आज म्हणे अशी इच्छा आहे तुम्ही मना पाहिजे काहीतरी मागायला पाहिजे म्हणे. म्हणे मी तुना पाहिजे मागसो कार देवा. म्हणे मागणार नाही आई बी माहीत आहे, पण मला मन बायकोन सांगा होतं म्हणे तुम्ही तुको भरायला काहीतरी दे जात असं. म्हणजे देव सुद्धा बायकोन ऐके. हा आती उन्हात तुम्ही जाता, अजिबात शहाणपणा करणार नाही. बाईशिवाय माणूस ना शहाणपणा नाही विनयदाजी. हा उजी वाजा वाजाना नाही. 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो, तो किती मोठा असला तरी पण. पहिला म्हणजे बाल हाट, दुसरा स्त्री हाट आणि तिसरा जोग हाट. या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही नातून आदरीशनी चौकमा निघ्यात खिसामा 1 रुपया नाही शे, नातूल फिरावासाठी लई घ्यात आणि नातूने द्या दुकानवर चालणी गे. नातूने जर सांग बाबा माल वेपरने पुढील दे, बावड्या खिसामा 1 रुपयाने येत घर चाल लिदेर भो, बावड्या नाही येत रे खिसामा लिदेर भो, नाही ते लोई पडसो बरं. तुमची इच्छा नसताना तुम्हाला घेऊन द्यायचंय वेपरचं पॉकेट, बरोबर आहे ना. बालहाट, बालहाट. आता स्त्री हाट. काय बटा इंदू जेलेत ना, असं कसं काय राहणं. मग मला माहिती आहे इथं साहेबांवर, आमच्या ताई साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत, माझ्यावर प्रेम करणारी लोक आहेत. मग जरा आता आहे कार्यक्रम शांतवार ऐका ना तुम्ही. चालू कीर्तन मग जर इथला विक्षेप करशात माले कोणले दुखाडाना अजिबात आवडत नाही. मी माऊली ज्ञानोबरायला साक्षीला ठेवून सांगतो, राधाराणीला साक्षीला ठेवून सांगतो, मला अजिबात दुश्मनाला सुद्धा दुखवायला आवडत नाही मला. हां साहेब आले असते. विठ्ठल 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 हॅलो, कोणीही जागेवरून उठायचं नाही. फक्त साहेब आले म्हणजे टाळ्या वाजवायच्या आणि गर्दी करू नका. म्हणजे ती साहेबांसोबत भरपूर लोक येतील, म्हणजे त्यांना पण जागा पाहिजे. बाकीच्या सगळ्यांनी खाली बसून घे, बसून घे, खाली बसून घे सगळे. बालहाट, स्त्री हाट आणि जोग हाट. पहिला सांगितला बालहाट, स्त्री हाट. बाईनी जर ठरायली ना आता मनकडे देखा, मनकडे दकार, मनकडे दका ना लोक लाख लाख रुपया दी राहणार. बालहाट, स्त्री हाट. बाईनं हट्ट धरला माले आज माहेरले जाणं शे. नवरान जर सांगत एक माल डबल शिफ्टने ड्युटी लागेल शे, 2-4 दिन राहाय जाय पगार होईन का मग जायचो. बाईनं ठरे की मला आज जाणं शे. नवरा कितला कराव ना करे ना, जाणं शे म्हणजे जाणं शे. वृत्तीनं वाट बघत होतो असे आपले सर्वांचे लोकप्रिय सांसद आणि गुजरात प्रदेशचे यशस्वी अध्यक्ष केंद्रीय जलशक्ती मंत्री आदरणीय सी आर पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेले. जोरदार टाळ्यानं स्वागत करूया.
आपले सर्वांचे लोकप्रिय सांसद आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री आदरणीय सी.आर. पाटील साहेब यांच्या जन्मदिवस निमित्त या ठिकाणी वार्ड नंबर 27चे नगरसेवक आणि सुरत महानगरपालिका बांधकाम समितीचे चेअरमन भाईदासभाई पाटील यांच्या द्वारा आयोजित रविकिरण महाराज दोंडाचेकर ज्यांच्या दंडनेते कीर्तन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे, त्यांच्यासोबत या ठिकाणी आपल्या आदरणीय सी.आर. पाटील साहेब जोरदार टाळीनं स्वागत करूया. त्यांच्यासोबत सुरत महानगर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष परसभाई पटेलजी, मी विनंती करेल बांधकाम समितीचे अध्यक्ष भाईदासभाई पाटील यांना जोरदार टाळीनं स्वागत करूया. आपले लोकप्रिय सांसद केंद्रीय जलशक्ती मंत्री आदरणीय सी.आर. पाटील साहेब या ठिकाणी स्वागत होत आहे. त्यांच्यासोबत आपल्या लिंबा विधानसभाचे लोकप्रिय आमदार आदरणीय संगीताताई पाटील, त्यांच्यासोबत सुरत महानगरचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष परेशभाई पटेल, युथ फॉर गुजरातचे अध्यक्ष जिग्नेशभाई पाटील यांचे स्वागत भाईदासभाई करतायत. सुरत महानगर भारतीय जनता पार्टीचे महामंत्री किशोरभाई बिंदलजी यांचेही स्वागत भाईदासभाई पाटील करतायत. या ठिकाणी आदरणीय सी.आर. पाटील साहेब जन्मदिवस निमित्त या ठिकाणी लाडू तुलाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, म्हणून भाईदासभाई पाटील संपूर्ण टीम यांना विनंती करेल की आदरणीय सी.आर. पाटील साहेबांना पाछळती भेट किशोरभाई परमेश्वरभाई बाजूला जोरदार टाळ्याने स्वागत करूया, ज्यांच्या लड्डू तुला या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय, ज्यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण भारतामध्ये जलसिंचन, कॅच द रेन, वॉटर हार्वेस्टिंग असा बिघे प्रयोग जोरदार टाळ्याने स्वागत करूया. महाराज तो जो आता એમને તો વચ્ચે રહેવા દો मध्ये इकडे महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. અહીંયા का ઉમેરો ઘર महाराजांची सासरवाडी इथे तर त्यांना यावंच लागेल. कुठे जाणार, कुठे आहे तुमची सासरवाडी? हां उदण्यामध्येच तिकडे चिकूवाडी उदण्यामध्ये आहे, माहीत आहे ना घर? सासरवाडीच माझी म्हणल्यावर घर विसरू शकतात महाराज. तुम्ही दोन गोष्ट करा, एक पाण्याची गोष्ट करा आणि एक आमचा पहिल्यापासून सांगतो आम्ही की हुंडा कोणी घेऊ नये, हुंडा घेईल त्याचा लग्नामध्ये कोणी जाऊ नये, मुली की मुलगा असेल त्याचा जन्म होऊ द्यावा, त्याच्या विषयावर बी तुम्ही बोलावं अशी तुम्हाला विनंती आहे. तुम्हाला किती मुलं आहेत? मुलं मुली किती आहेत? अजून सुरुवात आहे माझी. महाराज सांगतील. माझी मुलगी कोणती मुलगी आहे का? आपल्या घरी दादासाहेबांनी बोलवलं. स्वतःची मुलगी दादासाहेब त्यांची मुलगी सुद्धा कथा करते. दोंडाईच्याचे आहेत महाराज आणि महाराज चांगली कथा करतात म्हणून तर तुम्ही त्यांना ऐकायला इथपर्यंत थांबलेले आहात. तर महाराज आमची दोन गोष्ट तुम्ही करायची, मुलीचा जन्म होऊ द्या, मुलीच्या लग्नात हुंडा कोणी द्यायचा नाही, जो देईल त्याच्या घरी लग्नात जायचं नाही. बरोबर आहे ना? हे आपलं पहिल्यापासून नक्कीच आहे. आणि आता पाणी मोदी साहेबांनी दिलं तर पाण्याची गोष्ट करायची. आपल्या सर्वांचाही खूप खूप धन्यवाद. आज लाडू 100 किलो, माझं वजन कमी झालं आहे, 80 किलो झाला आहे, कमी केलं मी. पण त्यांना मी सांगितलं की जर लाडू वजन करता तर 100 किलो आणून ठेवा. आता इतके लोक आहेत तर 100 किलो लाडूही कमी पडणार. भाईदास हां 90 किलो
तर 90 किलो कमी पडतील. आणखी थोडं मागून घ्या 5-50 किलो. लोक तर बा किती आहेत. खूप खूप धन्यवाद. भारत माता की जय. ऊनी पेरू ऊनी पेरू